महायुती पक्की आहे, पुढेही राहणार आहे. कुठलाही किंतु परंतु ठेवायची गरज नाही. आमच्याकडनं कधी मोठा भाऊ म्हणून लहान भावाला त्रास नाही. आमची मोठ्या भावाची भूमिका कायम आहे. कुणी हे बोलताय वारंवार, त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. एकनाथजींनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजून सांगण्याची गरज आहे. अजितदादांनी आपल्या लोकांना समजून सांगण्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टी मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. महायुतीमध्ये आमचा कुठलाही पदाधिकारी महायुती ही भक्कमच राहील याकरता काम करताय, ती पुढे नेण्याकरता काम करताय. आम्ही कधीही महायुती कुठेही डॅमेज होईल असे कुठलंही वक्तव्य किंवा आमच्या बोलण्यातनं चालण्यातनं आचरणामध्ये नाही. त्यामुळं आमची महायुती 11 पक्षाची अत्यंत मजबूत आहे. ती अत्यंत मजबूतीने विधानसभेला समोर जाईल आणि पुन्हा पुढच्या 2024च्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राची 14 कोटी जनता केंद्रातल्या मोदींच्या सरकारच्या योजना महाराष्ट्राकरता पूर्ण कामात आणण्याकरता, महाराष्ट्र हा विकसित करण्याकरता, मोदीजींच्या सरकारकडनं या महाराष्ट्राला विकासाला पुढे नेण्याकरता डबल इंजिन सरकार हे त्या महाराष्ट्राकरता पुढं या महाराष्ट्राच्या भल्याकरता राहील. आणि जनता, महाराष्ट्राची जनता मी वारंवार सांगतोय की आम्ही जेव्हा या राज्यामध्ये संघटनात्मक आमदाराच्या संख्येने इतर संख्येने जर विचार केला, संख्याबळी 16, केंद्रात मोदीजीचं सरकार आहे, मोदीजी आमचे देशाचे नेते आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेतनं लहान भावांना सांभाळून ठेवण्याच्याच भूमिकेमध्ये आहे. आता किती जागा कोणाला भेटणार, किती जागा कोणाला नाही भेटणार, हा सर्व निर्णय महायुतीचे नेते देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा, आमचे केंद्रीय नेतृत्व यांच्या अधिकार क्षेत्रात असल्यामुळं शेवटी आमच्या संघटनेची एक मागणी असणार आहे. संघटनेची मागणी ही आपापल्या पक्षाच्या नेत्याला असतं. आम्ही देवेंद्रजीला सांगू किती जागा भेटल्या पाहिजे, एकनाथजीचे नेते एकनाथजीला सांगतील त्याचे आमदार किती जागा असल्या पाहिजे, अजितदादाला ते सांगतील. पण सार्वजनिक बयानबाजी माझी विनंती महायुतीच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना आहे. किती मान्य करायची नाही करायची त्यांचा अधिकार आहे, पण माझी विनंती सर्वच नेत्यांना आणि सर्वच माननीय एकनाथजी, अजितदादा सर्वांना आहे, त्यांच्या सर्व टीमलाही आहे की कुठल्याही जागेची चर्चा मीडियात होऊ शकत नाही. कुठल्याही जागेची चर्चा मीडियात मागणी होऊ शकत नाही. तीनही नेत्यांनी एकत्रित बसून या महाराष्ट्राच्या भल्याकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्रित येऊन या महाराष्ट्राला समोर नेण्याकरता सन्मानजनक जागा वाटप सर्वांचं झालं पाहिजे आणि एक मताने एक दिलाने आम्ही सर्व जनतेसमोर जाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.